नमस्कार. श्रीराज रेसिपी अँड व्लॉग्स यूट्यूब चॅनल मध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक सिक्रेट वस्तू टाकून अक्षय तृतीया स्पेशल अगदी खुसखुशीत अशा पुऱ्या बघणार आहोत आणि त्याही अगदी टम्म फुगलेल्या. तर त्यासाठी मी इथे गव्हाचं कणिक घेतलेलं आहे. 2 चमचे बारीक रवा घेतलाय, त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचंय. तर आजची हीच वस्तू सिक्रेट आहे, ते म्हणजे रवा. रव्यामुळे पुऱ्या अगदी छान खुसखुशीत येतात. 1 चमचा साखर घेतली आहे, त्यामध्येही पाणी टाकून घ्यायचं. हवं तर तुम्ही या कोरड्याच वस्तू गव्हाच्या पिठात टाकून घेऊ शकतात. त्यानंतर गव्हाच्या कणिकमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलंय. चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. त्यानंतर साखर जी आहे ती व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. रवाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. रवा फक्त 5 ते 10 मिनिट भिजवून घ्यायचा आहे पाण्यात, लगेच भिजतो आणि तोपर्यंत साखरही छान विरघळते. आणि भिजवलेला रवा हा या गव्हाच्या कणिकमध्ये टाकायचा आहे. तर इथे साखरेचं पाणीही मी पुऱ्यांच्या कणिकमध्ये टाकलेलं आहे. आणि आता अगदी थोडं थोडं लागेल तसं पाणी वापरून छान कणिक भिजवून घ्यायचं आहे. केव्हाही पुऱ्यांचं कणिक हे अगदी घट्ट भिजवायचं आहे, खूप पातळसर नाही भिजवायचं. आपण चपातीसाठी जसं कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्टसर हे कणिक भिजवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कणिक अगदी छान भिजवून तयार आहे. इतपत घट्ट हे कणिक भिजवायचं आहे. त्यानंतर आता त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकून मी परत हे कणिक व्यवस्थित मळून घेते. तेल टाकून पीठ मळल्यामुळे ते अगदी छान मळलं जातं, त्यामुळे थोडंसं तेल टाकून परत हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता हे भिजवलेलं कणिक जे आहे ते फक्त पाऊण ते 1 तास झाकून ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचं. तर इथे 1 तास झालेला आहे. पीठ अगदी छान मुरलेलं आहे. जास्त वेळ जर झाकून ठेवलं तर ते पातळ होऊ शकतं. तर इथे मी पोळपाट घेतलंय, पोळपाटला तेल लावून तयार कणिक थोडंसं मळून घेतलंय. आणि त्यानंतर तुम्हाला जर अशा पद्धतीने लहान लहान पिठाचे गोळे करून पुऱ्या करायच्या असतील तर लहान पिठाचा गोळा घ्यायचा आहे, पेढ्याच्या आकारा एवढा. पोळपाटला तेल लावून आणि लाटण्याने अलगद पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटताना ही एकसारखी लाटायची आहे, कुठे जाड कुठे बारीक अशा पद्धतीने नाही लाटायची आणि थोडी जाडसरच ठेवायची आहे, जास्त पातळ पुरी नाही लाटायची. त्यानंतर दुसरी पद्धत सांगते मी. आपण चपातीला जेवढं पीठ घेतो तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. व्यवस्थित गोल करून पोळपाटला तेल लावून घेतलंय मी. आणि त्यानंतर आता हे तयार पिठाचा जो गोळा आहे तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. अगदी एकसारखा लाटून घ्यायचा आहे, आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने. तर इथे अगदी छान अशी चपाती लाटून झाली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने काठाचा एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासने या पोळीमधून अशा पद्धतीने या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर आपण पुऱ्या बनवल्या की त्या अगदी पटापट होतात, खूप काही वेळ नाही लागत, अगदी झटपट पुऱ्या तयार होतात आणि सर्व पुऱ्या अगदी एकसारख्या दिसतात. म्हणून ही पद्धत अगदी छान आणि सोपी आहे. तर इथे आता बाकीचं आजूबाजूचं जे पीठ आहे ते मी काढून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशा गोल पुऱ्या तयार झाल्यात. अशा पद्धतीनेच आता सर्व पुऱ्या मी लाटून घेते. आणि केव्हाही पुऱ्या लाटून झाल्या की त्या कॉटनच्या कपड्यावरच टाकायच्या आहेत, पेपरवर अजिबात नाही टाकायच्या. एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलं होतं, तेल अगदी छान तापलंय. त्यामध्ये मी आता कढईमध्ये जेवढ्या मावतील 3-4 पुऱ्या तेवढ्या पुऱ्या टाकून घेते. सुरुवातीला पुऱ्या तळण्यासाठी तेल अगदी छान तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी एकदम अशी टम्म फुगलेली आहे, अगदी छान फुललेल्या आहेत. तर आपण जेव्हा लग्नामध्ये पुऱ्या खातो तर त्या अशा वातड असतात, तर त्या का तर त्यामध्ये रवा वापरलेला नसतो. तर ही अतिशय सिक्रेट ट्रिक आहे. केव्हाही पुऱ्या बनवताना त्या पिठामध्ये 2 चमचे रवा तुम्ही नक्की वापरा. तर या पद्धतीने तुम्ही या अक्षय तृतीयेला नक्कीच पुऱ्या बनवून बघा, खूप छान खुसखुशीत पुऱ्या येतात. तर आता तळून झालेल्या पुऱ्या मी काढून घेतल्या आहेत. केव्हाही तळलेल्या पुऱ्या या चाळणीमध्ये काढायच्या किंवा ताटात काढायच्या आहेत, जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निथळून जाईल. न्यूजपेपरवर अजिबात ठेवायच्या नाही तळलेल्या पुऱ्या. तर अशा पद्धतीनेच मी आता राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेते. तुम्ही बघू शकता अगदी छान टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि रव्यामुळे पुऱ्या अगदी छान खुसखुशीत येतात, खाताना खूप छान लागतात.
तर सर्व पुऱ्या मी आता तळून घेते. आणि अक्षय तृतीयेला शक्यतो पुरणपोळी किंवा आमरसपुरीचा बेत असतो. तर तुम्ही या अक्षय तृतीयेला आमरस आणि पुरीचा बेत नक्की करा. नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि अशा पद्धतीनेच पुऱ्या बनवा. तर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकतात पुऱ्या अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत सर्वच्या सर्व. आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान खुसखुशीत अशी ही पुरी आलेली आहे. तर सर्वच पुऱ्या खूप छान आलेल्या आहेत. तर ही अतिशय साधी आणि सोपी ट्रिक वापरून तुम्ही पुऱ्या नक्की ट्राय करा. नक्कीच तुम्हाला या आवडतील. आणि तुम्ही जर अक्षय तृतीयेला पुरणपोळी करणार असाल तर अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची सर्व साध्या सोप्या ट्रिक आणि टिप्स सांगून मी याआधीच पुरणपोळीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.